आज रात्री झोपायला मला 2 वाजलेले आहेत. का ते सांगते, पण आजच्या दिवसाची सुरुवात करूया. ती म्हणजे वजन दाखवण्यापासून. आजचं माझं हे वजन आलेलं आहे आणि दिवसाची सुरुवात मी नॉर्मली गरम पाण्याने केलेली आहे. गरम पाणी मी 2 ग्लास तरी एवढं पिते आणि त्यानंतर अंघोळ वगैरे उरकून मी देवाची पूजा वगैरे करते. हे माझं रुटीन आहे आणि हे मला मनाला प्रसन्न करणारं असं आहे. आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज माझी ठरलेली आहे. आज मी या बिपाशा ताईला फॉलो केलेला आहे एक्सरसाइज करण्यासाठी. मस्तपैकी एकदम हाय एनर्जीने केलेला आहे आणि भरपूर दमायलासुद्धा झालं आहे. तर हे अशा प्रकारे आज केलं आहे, थोडंसं वेगळं रोजच्याप्रमाणे म्हणून 15 ते 20 मिनिटांपर्यंत मी कंटिन्यू केलेलं आहे. आणि त्यानंतर हे असं मस्त घाम गाळलेला आहे मी आज. आणि त्यानंतर ठरलेला हा मेडिटेशन प्राणायाम वगैरे ते केलं आहे. मस्त फ्रेश वाटतं मला. सकाळचा हा रुटीन माझा आवडतो आहे. भलेही 5 वाजता उठावं लागते सगळं करण्यासाठी, पण मला ठीक आहे, चालतं आहे. ब्लॅक कॉफी पिते मी त्यानंतर. आणि आजचा मी माझा मील दाखवते. मटकीची भाजी घेतलेली आहे, सोबत भाकरी घेतलेली आहे ज्वारीची आणि बेसनचा चिला घेतला आहे, ज्यात मी बीट किसून टाकला म्हणून असा कलर आला आहे. त्यात भरपूर असं पनीर टाकलेलं आहे. आणि आज घरी मी हे नाश्त्याला आवाकाडो टोस्ट बनवला होता तर मी घेतलं आहे, पण मी नाही खाल्लं आहे, मला अजिबात नाही आवडलं. ऑफिसला निघण्यापूर्वी मी हे रोजच्याप्रमाणे 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पियालेली आहे. आणि त्यानंतर मग ऑफिसला निघते. साधारणतः 1:30-2पर्यंत माझा लंच असतो, जो काही मी घेतला आहे टिफिनमध्ये तो. आणि त्यानंतर मग बस 20 तासांचा फास्टिंग सध्या चालू आहे. ऑफिसमधून घरी येते आणि पाणी पियत होती. तेवढ्यात अचानक फॅमिलीचं ठरलं आहे की मूवीला जायचं आहे. त्यामुळे होते त्याच कपड्यात निघाली. रात्री 11चा शो होता आणि काय बाजूलाच जायचं होतं, त्यामुळे डोंट जज मी गाईज. आणि इंटरवलमध्ये मी हे 70 रुपयाची पाण्याची बॉटल घेतली आहे, कारण तहान लागत होती आणि हायड्रेट राहायचं होतं. त्यातले 10 रुपयाचं पाणी मी सांडलंसुद्धा आहे. आणि 1:45 वाजता शो संपला आणि मी त्यानंतर घरी जाते आणि म्हणून मला आज 2 वाजले आहेत झोपायला. झोपते आता, उद्या भेटूया. बाय.